मेल्यावर स्वर्ग दिसतो असं म्हणतात, पण जिवंतपणी बघायचं असेल तर मग सह्याद्रीत जाऊन बघा. तिथल्या रानफुलांच्या, उंच गवताच्या, निसरड्या ओबडधोबड वाटेवर चालून बघा. काळ्याशार दगडावर पाठ टेकवून बघा. किल्ल्याच्या टाकातील पाण्याची चव घेऊन बघा. स्वर्गही फिका वाटेल त्यापुढे. नुकतीच एक मोहीम फत्ते केली आम्ही, 2 दिवसात 5 किल्ले सर करण्याची. त्याविषयीचा हा व्हिडिओ. किल्ले कोलदेहर म्हणजे कोळधेर, किल्ले राजदेहर म्हणजे राजधेर, किल्ले इंद्राई, किल्ले चांदवड आणि किल्ले मेसणा हे सर्व दुर्ग नाशिक जिल्हा, जिला आपण गिरीप्रेमींची देवभूमी म्हणतो, तिथे आहेत. खरं पाहता चांदवड तालुक्यातील अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील अपरिचित असे हे किल्ले. सकाळीच राजदेरवाडीतून मारुतीचं दर्शन घेऊन रोहणास सुरुवात केली. एका छोट्या टेकडीनंतर पठारावर पोहोचलो. पुढे उजव्या बाजूस राजदेहर आणि समोर कोळधेर. इथे पोहोचल्यावर त्या किल्ल्याचे अजस्र रूप पाहून मनात धडकी भरत होती. अजून एवढं अंतर पार करून तिथे जायचंय, परंतु एकदा हे शिवधनुष्य उचलले आहे म्हणजे जायचे तर आहेच, त्यात आत्ता माघार नाही. जय शिवाजी, जय भवानीच्या उद्घोषात आम्ही निघालो. झपाझप गवतातून, दगडातून मार्ग काढू लागलो. सरळ काट्याची चढण चालून गेल्यावर एक डोळ्याच्या आकाराची गुहा लागली. तिथे पोचेपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता, म्हणून तिथे थोडा वेळ विसावून नंतर गड उतरू लागलो. आता पुढचा किल्ला राजदेहर. तिथूनच खिंडीची वाट पकडून राजधेर किल्ल्याकडे प्रस्थान केले. राजधेरकडे जाणारी वाट ही उभ्या चढणीची आणि पूर्णपणे उंच गवतातून असल्यामुळे खूप काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकावे लागत होते. वरून सूर्य आग ओकतोय आणि आम्ही जवळजवळ 5 फूट गवताच्या पात्यांमधून वाट काढतोय. परंतु सच्चा गिरीरोहक या गोष्टींची पर्वा करत नाही. म्हणतात ना, जो सह्याद्रीतील निसर्ग सौंदर्यात व गडकोटांच्या प्रेमात पडला की त्याची त्यातून सुटका होणे अशक्यच. जातानाच पाण्याचा एक छोटासा ओहोळ लागला. तिथे आम्ही आमच्या बॉटल्स भरून घेतल्या. वर नजर टाकली की उंचावर एक भगवा फडफडताना दिसायचा. त्याच दिशेने आम्ही वाट काढत होतो. वन खात्याने लावलेली एक लोखंडी शिडी आणि नंतर लागणाऱ्या कातळातील पायऱ्यांनी वर चढून गेले की नंतर एक भग्न उद्ध्वस्त प्रवेशद्वार लागते. त्यामधून प्रवेश केल्यावर 2 पाण्याची टाके दिसतात. कातळातील पायऱ्यांच्या बाजूला देखील कोरलेल्या 2 गुहा आहेत. नंतर अजून एक छोटी टेकडी चढल्यावर बालेकिल्ला लागतो. बालेकिल्ल्यावर सुंदर शिवालय पाहण्यास मिळते. या किल्ल्यावर हमामखाना, 2 अर्धवट बुजलेली टाकी पाहावयास मिळतात. या किल्ल्यावर सर्वात जास्त इमारतींचे भग्न अवशेष दिसले. दरवाजाजवळ असणारा निजामकालीन शिलालेख आणि कातळात कोरलेल्या गुहा निश्चितच किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. राजदेहर किल्ला बघून दुपारच्या जेवणाला 4 वाजले होते. पुढे अजून एक किल्ला वाट बघत होता. तो म्हणजे किल्ले इंद्राई.
कोजागिरी या वेळेला आपण गडावर शिवाजी महाराजांच्या स्मरणात आणि हिरकणीला आठवून साजरी करूया असे मनात ठरवले होते. त्यामुळे लगोलग निघालो. राजधेरवाडीतून एक कच्चा रस्ता या किल्ल्याकडे जातो. इथून गुराढोरांमुळे मळलेल्या वाटेवरून चढून आल्यानंतर भव्य अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या बाजूलाच भिंतीत कोरलेला पर्शियन भाषेतील शिलालेख दिसतो. या पायऱ्या आपल्याला गडाच्या भव्य अशा पठारावर घेऊन येतात. आम्ही वर पोहोचलो तेव्हा अंधार झाला होता, परंतु कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे गडावर स्वच्छ चांदणं पडलं होतं. चंद्रप्रकाशाने आकाश व्यापलं होतं. एखाद्या कवीला कविता सुचावी असे वातावरण भासत होते. कदाचित शहरात सगळे दुधाचा आस्वाद घेत असतील, परंतु आम्ही शिवकालीन गडावर गडाचे सौंदर्य याची डोळा याची देही न्याहाळत होतो. थंडीचा जोर आणि जंगलातून वाट असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या मदतीने लवकरच गड उतरून खाली आलो. आमचा मुक्काम खाली चांदवडमध्ये होता. आता आपण भरपूर जेवू आणि झोपू, म्हणजे उद्या 2 गडांसाठी तयार. झालेही असेच. खूपच सुंदर आयोजन असल्यामुळे रात्रीची निवांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटेच रेणुका मातेचं दर्शन घेऊन चांदवड किल्ला चढण्यास सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या टोकाला पोहोचतो. एका बाजूला खाली पूर्ण चांदवड मनमाड गाव आणि समोर चांदवडच्या किल्ल्याचा कातळकडा. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी या कातळकड्याजवळ लोखंडी शिडी लावलेली आहे. तिथे दोरखंड लावून प्रस्तरारोहण करून वर जावं लागतं. हा एक थरारक अनुभव होता. तर वर भग्न पायऱ्या चढून गेल्यावर पाण्याचे टाके दिसते. अजून चढाईनंतर आपण किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर पोहोचतो. तिथून खाली शहराचे जे दृश्य दिसते त्याला तोड नाही. समोरच आदल्या दिवशी केलेले कालधेर आणि चंद्राई किल्ले सुद्धा दिसत होते. पेशवाईत चांदवड किल्ल्यावर बांधलेली टाकसाळ, पाण्याचे टाके, इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेल्या कातळातील पायऱ्या आणि भग्न झालेले प्रवेशद्वार बघितले की आपल्या जुन्या इतिहासाची साक्ष पटते. नंतर गड उतरण्यास सुरुवात केली. गावातील रंगमहाल, रेणुकामाता मंदिर, चंद्रेश्वर मंदिर इथे दर्शन घेऊन मनमाड जवळील मेसणा या गडाकडे प्रस्थान केले. दुपारी 12 वाजता आम्ही गाडीने मनमाड जवळील किल्ले मेसणाच्या पायथ्याजवळ पोहोचलो आणि वेळ न दवडता किल्ला चढण्यास सुरुवात केली. गर्द जंगलातील वाट आणि सरळ चढण असल्यामुळे खूपच जपून आम्ही जात होतो. एका बाजूला किल्ल्याचा कातळकडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. थोडा जरी तोल गेला तरी होत्याचे नव्हते. आम्ही एकमेकांना आधार देत झपाझप किल्ला चढत होतो. किल्ल्याच्या पठारावर आल्यावर खडकात एका रांगेत 4 पाण्याचे टाके दिसतात. इथूनच अजून एक टेकडी चढून गेल्यावर गड माथा लागतो. बहुतेक टेहळणीसाठीच या किल्ल्याचा वापर असावा. याच टेकडीवर ध्वजस्तंभाची जागा आणि पीर बघायला मिळते. आता 5ही किल्ले आम्ही सर केलेत. सगळ्यांचे चेहरे उजळून निघतात आणि त्याच आनंदाच्या भरात झपाझप पावले परतीच्या मार्गाला लागतात. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमत
येतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. हो आई फिरविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा. वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता. तुझी लेकरे रोज नव्याने